पिंपरी चिंचवड हिंजेवाडी वाकड जवळ एने प्लॉट शोधताय, तुम्हाला भेटत नाहीये आणि जर भेटतात तर तुमच्या बजेटमध्ये नाहीये, तर मित्रांनो काळजी करण्याची गरज नाहीये. जर तुमची तयारी असेल, हिंजेवाडीपासून 35 मिनिटाच्या अंतरावर, वाकडपासून 25 मिनिटाच्या अंतरावर आणि पिंपरी चिंचवडपासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक 10 एकर लँड पार्सलचा गेटेड कम्युनिटी प्लॉटिंग प्रोजेक्ट. हा प्लॉटिंग प्रोजेक्ट मित्रांनो कलेक्टर रेसिडेन्शियल सँक्शन येणे आहे. हा प्रोजेक्ट रेराशी रजिस्टर्ड आहे. हा PMRDA सँक्शन आहे आणि इथे तुम्हाला 80% लोन देखील बघायला मिळते. अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट असणार आहे. मित्रांनो सांगायचं झालं कनेक्टिव्हिटी बद्दल, कनेक्टिव्हिटी अतिशय जबरदस्त आहे. कारण ह्या प्रोजेक्टला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने देखील येऊ शकता, तुम्ही मारुंजीवरनं देखील येऊ शकता, तुम्ही जुन्या हायवेने देखील येऊ शकता. अशा पद्धतीची ह्याची कनेक्टिव्हिटी आहे. आता जर तुम्हाला कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर हा प्रोजेक्ट मुंबई पुणे हायवेला लागून आहे. हा प्रोजेक्ट जुन्या हायवेला लागून आहे. हा प्रोजेक्ट पुण्याच्या नवीन प्रपोज्ड रिंग रोडला लागून आहे. रिंग रोड बद्दल तुम्हाला काही वेगळ्याने सांगायची गरज नाहीये. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे म्हटलेले आहेत, आज हा एकटा आउटर रिंग रोड पुण्यामध्ये 2.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील. त्यामुळे रिंग रोड आहे हा गेम चेंजर रिंग रोड असणार आहे. ह्या रिंग रोडच्या आजूबाजूला कमीत कमी 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार होणार आहे, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट येणार आहे. तर समजा तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करताय तर येणाऱ्या काळात 2.5 लाख कोटीची व्हॅल्यू तयार होणार आहे. ह्याचा पण तुम्ही अंदाज लावू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने इथे रिटर्न्स मिळणार आहे. जर तुम्ही एक एंड युजर असाल तरी देखील तुम्ही आजूबाजूला बघू शकता, लोक राहतात आहे, लोकवस्ती आहे, पाण्याची सोय आहे, सर्व सोयीसह तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीने ह्याची कनेक्टिव्हिटी असणार आहे मित्रांनो. आता जर लोकॅलिटी बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, तर ह्याच्या आजूबाजूला साधारण 250 एकरच्या मोठ्या मोठ्या टाउनशिप्स आहेत, जिथे डेली तुमच्या स्कूल बस येतात. तुमचा डेली ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो अशा सर्व ऑनलाईन ज्या पोर्टल आहेत त्याच्या डिलिव्हरी. आता चर्चा करूया तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये काय काय बघायला मिळणार आहे मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने 9 आणि 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बघायला मिळतात. सोबतच इथे तुम्हाला फुटपाथ बघायला मिळत आहे. सोबतच तुम्हाला LED स्ट्रीट लाईट बघायला मिळणार आहे. सोबतच तुम्हाला इथे प्लांटेशन देखील बघायला मिळणार आहे. अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन, अंडरग्राउंड वॉटर कनेक्शन, अंडरग्राउंड लाईट कनेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे फॅसिलिटीज मिळणार आहे. आता मित्रांनो चर्चा करूया प्लॉटच्या डिटेलबद्दल. असा प्लॉट असणार आहे, कमीत कमी 1260 स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे. औरस चौरस प्लॉट असणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्लॉट हा वास्तू कंप्लायंट आहे, पूर्व पश्चिम असणार आहे. प्रत्येक प्लॉटला तुमचं डिमार्केशन असणार आहे. इथं 0% लोडिंग आहे. जसं की तुम्ही बघाल तर तुम्ही वाघोली साईडला जा, तुम्ही चरोलीला जा, तर तिथे तुम्हाला 50% लोडिंग घेतात, परंतु इथं तुम्हाला 0 लोडिंग आहे. म्हणजेच तुमचा 1200 स्क्वेअर फीटचा जर प्लॉट असेल तर तो तुम्हाला पूर्ण मोजून 1200 स्क्वेअर फीटचा भेटणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. सोबतच तुम्हाला इथे जर तुम्ही बघाल तर लाईट कनेक्शन बघायला मिळते, नळाचं कनेक्शन प्रत्येक प्लॉटला बघायला मिळणार आहे. प्रत्येक प्लॉटच्या बाहेर काही असे प्लांटेशन येणार आहे, फुटपाथ येणार आहे. इथे जो FSI चालू आहे तो 1.5चा FSI आहे. म्हणजे साधारण तुम्ही 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतला तर तुम्ही बांधकाम साधारण 1500 स्क्वेअर फीटचं करू शकता. म्हणजे साधारण तुम्ही 1250 स्क्वेअर फीटचा प्लॉट घेतला तर साधारण 1750 स्क्वेअर फीटच्या आसपास तुमचं बांधकाम होतंय, जी की खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. हा प्रोजेक्ट टोटल 10 एकरमध्ये आहे. 2 फेज केलेले आहे. आता आपण आहोत ते फर्स्ट फेजमध्ये. टोटल 54 प्लॉट ह्या फर्स्ट फेजमध्ये आहे. सेकंड फेज ह्याचा पुढच्या वर्षी लॉन्च होणार आहे. आता हा फेज संपला की पुढच्या वर्षी ह्याचा सेकंड फेज लॉन्च होणार आहे. अवेलेबिलिटी बद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो तर साधारण 20 ते 25 प्लॉट आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. सोबतच तुम्हाला प्रत्येक प्लॉट धारकाला तुमचा स्वतंत्र सातबारा बनवून मिळणार आहे. 80% लोन तुम्हाला प्लॉटवर मिळणार आहे. त्याचा अर्थ असा आहे की हा प्रोजेक्ट लीगली एकदम स्ट्रॉंग आणि क्रिस्टल क्लिअर आहे. त्यामुळे
तुम्हाला भविष्यात कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तुम्हाला इथे प्लॉट घेणे आहे, तुमचा सातबारा बनवणे आहे, रजिस्ट्री करणे आणि तुमच्या कामाला सुरुवात करणे आहे. एवढंच काम आहे. ॲम्युनिटीबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर तुम्हाला इथं सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज बघायला मिळणार आहे. जसं की स्विमिंग पूल झालं, क्लब हाऊस झालं, गार्डन झालं, जिम झालं, मल्टीपर्पज हॉल झाला, अशा बऱ्याच तुम्हाला ॲम्युनिटीज बघायला मिळणार आहे. त्या ॲम्युनिटीचा एक ॲक्च्युअल व्हिडिओ मी तुम्हाला इथे टाकत आहे, तो तुम्ही बघू शकता. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ॲम्युनिटीज सांगितलेल्या त्या सर्व ॲम्युनिटीज इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मित्रांनो, आता चर्चा करूया ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर काय प्राइस असणार आहे. तर इथे जी प्राइस सुरू होती मित्रांनो ती 3,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट सुरू होती. म्हणजेच 3,000 रुपीज पर स्क्वेअर फीट प्लस टॅक्सेस. 3,000 रुपये जे आहेत ते थोडे नेगोशिएट होणार आहे. बाकी जर तुम्हाला प्लॉट आवडला असेल, बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. जर मित्रांनो तुम्ही एक सिरियस बायर आहात, जर तुम्हाला इथे प्लॉट घ्यायचा असेल किंवा व्हिजिट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो भरून पाठवा. आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करणं विसरू नका. तिथे देखील आम्ही नवीन नवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो. आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एका नवीन प्रोजेक्टवर, एका नवीन लोकेशनवर. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.